नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का आपल्या रोजच्या आहारातील सर्वात गोड पण सर्वात धोकादायक गोष्ट कोणती आहे? ती म्हणजे साखर. होय, हीच साखर जी आपण रोज चहा, कॉफी, बिस्किट, मिठाई, केक, कोल्ड ड्रिंक्स, ज्यूस, पॅकेज फूड अशा अनेक गोष्टींमधून खातो. ती आपल्या शरीराला हळूहळू आतून कमजोर करत असते. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त 8 दिवस साखर बंद केली तरी शरीरात इतके बदल दिसू शकतात की तुम्हालाच विश्वास बसणार नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत साखर खाल्ल्यावर शरीरात नेमकं काय होतं, साखर शरीराचं नुकसान कसं करते, पहिल्या दिवसापासून 8व्या दिवसापर्यंत शरीरात काय बदल होतात आणि साखर बंद केल्याचे विज्ञान आधारित फायदे कोणते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण रोज किती लपलेली साखर खातो? बऱ्याच लोकांना वाटतं मी तर गोड फार खात नाही, पण खरी समस्या आहे हिडन शुगर म्हणजेच लपलेली साखर. कारण साखर फक्त मिठाईमध्ये नसते, ती असते सकाळच्या चहात, कॉफीत, बिस्किटमध्ये, टोमॅटो सॉसमध्ये, ब्रेडमध्ये, फ्लेवर्ड दहीमध्ये, हेल्थ ड्रिंक्समध्ये, पॅकेज ज्यूसमध्ये, कोल्ड ड्रिंक्समध्ये, प्रोटीन बारमध्ये, अगदी काही डाएट फूडमध्येही. म्हणजे तुम्ही जरी मी गोड खात नाही असं म्हणत असलात तरी तुमच्या शरीरात रोज भरपूर साखर जात असते. आणि WHO मते प्रौढ व्यक्तीने दिवसाला मर्यादित प्रमाणातच ॲडेड शुगर घ्यावी, पण बहुतांश लोक त्यापेक्षा खूप प्रमाणात जास्त साखर घेतात. पुढे बघूयात जास्त साखर खाल्ल्याचे दुष्परिणाम. साखर खाल्ल्यावर शरीरात काय होते? ब्लड शुगर झपाट्याने वाढते. जेव्हा आपण साखर खातो ती पटकन पचते आणि रक्तात ग्लुकोजचे प्रमाण झपाट्याने वाढते. शरीर लगेच पॅनक्रियाजमधून इन्सुलिन सोडते. इन्सुलिनचं काम असतं रक्तातील साखर पेशीमध्ये नेणे. पण जर वारंवार साखर खाल्ली तर शरीरात सतत इन्सुलिन तयार करावं लागतं. यामुळे शरीरावर ताण येतो. 2 नंबर, इन्सुलिन रेजिस्टन्स सुरू होऊ शकतो. वारंवार जास्त साखर, वारंवार जास्त इन्सुलिन. काळानुसार शरीराच्या पेशी इन्सुलिनकडे दुर्लक्ष करू लागतात. यालाच म्हणतात इन्सुलिन रेजिस्टन्स. हा डायबिटीस होण्याचा सुरुवातीचा टप्पा आहे. यामुळे वजन वाढते, पोटावर चरबी वाढते, थकवा येतो, भूक वारंवार लागते, प्री डायबिटीस होऊ शकते. पुढचा पॉइंट आहे 3, मेंदूत व्यसनासारखा परिणाम. साखर खाल्ल्यावर मेंदूत डोपामाइन नावाचं रिवॉर्ड केमिकल रिलाइज होतं. हेच केमिकल आपल्याला आनंदाची भावना देतं. म्हणून साखर खाल्ल्यावर छान वाटतं, पुन्हा पुन्हा खायची इच्छा होते, क्रेविंग्स वाढतात. म्हणजे साखर एक प्रकारे व्यसनासारखी वागू शकते. 4, शरीरात सूज वाढते. जास्त साखरमुळे शरीरात इन्फ्लेमेशन वाढतो. हा क्रॉनिक इन्फ्लेमेशन अनेक समस्याशी जोडलेला आहे. तर ते कोणते? सांधेदुखी, त्वचेच्या समस्या, थकवा, हार्मोन इनबॅलेन्स, हृदयविकार. पुढे बघूयात. फक्त 8 दिवस साखर बंद केल्यावर काय होते? पहिला दिवस शरीर विरोध करू लागते. पहिल्या दिवशी शरीराला साखर मिळत नाही तेव्हा क्रेविंग्स सुरू होतात. तुम्हाला वाटू शकतं काहीतरी गोड खावंसं वाटते, चिडचिड होते, बेचैनी वाटते. हे नॉर्मल आहे, कारण शरीर शुगर विड्रॉवल अनुभवत असतं. दुसऱ्या दिवशी डोकेदुखी, मूड स्विंग्स. दुसऱ्या दिवशी काही लोकांना डोकेदुखी, थकवा, आळस, मूड खराब असं वाटू शकतं, कारण मेंदूला शुगर स्पाइकची सवय लागलेली असते. तिसऱ्या दिवशी ऊर्जा स्थिर होऊ लागते. आता शरीर शुगर स्पाइक शिवाय ऍडजस्ट होऊ लागतं. तुम्हाला जाणवेल एनर्जी क्रॅश कमी झाले, जेवणानंतर झोप येत नाही, दिवसभर स्टडी एनर्जी वाटते. पुढचा पॉइंट आहे 4था दिवस, भूक नियंत्रणात येते. साखर बंद केल्यावर इन्सुलिन स्पिक्स कमी होतात. यामुळे वारंवार भूक लागत नाही, काहीतरी खायची इच्छा कमी, क्रेविंग्स कमी. 5वा दिवस, पोट हलके वाटते. बऱ्याच लोकांना जाणवतं ब्लोटिंग कमी, पोट फुगणे कमी, डायजेशन सुधारते, कारण प्रोसेस्ड शुगर फूड्स कमी झाल्यावर पचनावर ताण कमी होतो. 6वा दिवस, झोप चांगली लागते. शुगर स्पिक्स आणि क्रॅशेस कमी झाल्याने झोप सुधारते. रात्री मध्ये जाग येणे कमी, सकाळी फ्रेश वाटतं. 7वा दिवस, त्वचा बदलू लागते. साखर त्वचेतील कोलेजिनचे नुकसान करते. साखर कमी केल्यावर पिंपल्स कमी, ऑइलनेस कमी, चेहरा फ्रेश दिसतो. 8वा दिवस, शरीर विजिबली बदललेले वाटते. 8 दिवसांनी तुम्हाला जाणवू शकतं शरीर हलकं वाटते, क्रेविंग्स जवळपास कमी, एनर्जी वाढलेली, मूड स्टेबल, झोप चांगली, डायजेशन सुधारलेलं. आता बघूयात साखर बंद केल्याचे फायदे. वजन कमी होण्यास मदत होते. मित्रांनो, साखर ही शरीरासाठी अशा प्रकारचे अन्न आहे की त्यातून भरपूर उष्माक मिळतात.
पण शरीराला पोषण फारच कमी मिळते. उदाहरणार्थ, एक ग्लास थंडी पेय, एक केकचा तुकडा, काही बिस्किटे, गोड चहा हे खाल्ल्यावर शरीरात भरपूर उष्मांक जातात, पण पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटत नाही. थोड्या वेळाने पुन्हा भूक लागते. यामुळे दिवसभरात जास्त खाणे होते आणि वजन वाढू लागते. साखर बंद केल्यावर अनावश्यक उष्मांक कमी होतात, भूक नियंत्रणात राहते, शरीरातील चरबी जळण्याची प्रक्रिया सुधारते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 2. पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. शरीरातील सर्वात धोकादायक चरबी म्हणजे पोटाभोवती जमा होणारी चरबी. जास्त साखर घेतल्यावर शरीर उरलेली साखर चरबीमध्ये रूपांतरित करते. ही चरबी विशेषतः पोटावर, कमरेवर, पोटातील अवयवांभोवती जमा होऊ लागते. म्हणून साखर कमी केल्यावर बऱ्याच लोकांना सर्वात आधी पोट कमी झाल्यासारखे जाणवते. 3. यकृतामध्ये चरबी साचण्याचा धोका कमी होतो. बऱ्याच लोकांना वाटते यकृतात चरबी फक्त मद्यपानामुळेच असते, पण जास्त साखरही याचे मोठे कारण असू शकते. शरीरातील जास्त साखर यकृतामध्ये चरबीमध्ये बदलते. हळूहळू यकृतावर चरबी जमा होऊ लागते. यामुळे यकृताची कार्यक्षमता कमी होऊ शकते. यकृत सुजणे, पुढे गंभीर यकृत विकार होऊ शकतात. साखर कमी केल्यावर यकृतावरील ताण कमी होण्यास मदत होते. पुढचा अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे. 4. मधुमेहाचा धोका कमी होतो. साखर वारंवार खाल्ल्यावर रक्तातील साखरेचे प्रमाण वारंवार वाढते. ते नियंत्रित करण्यासाठी शरीराला सतत इन्सुलिन तयार करावे लागते. दीर्घकाळ असे झाल्यावर शरीर इन्सुलिनचा परिणाम कमी प्रमाणात स्वीकारू लागते. यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. साखर कमी केल्यावर रक्तातील साखर स्थिर राहण्यास मदत होते. स्वादुपिंडावरील ताण कमी होतो. मधुमेहाचा धोका कमी होतो. 5. त्वचा अधिक स्वच्छ आणि चमकदार दिसू शकते. जास्त साखर खाल्ल्याने त्वचेवर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, मुरूम वाढू शकतात, चेहऱ्यावर तेलकटपणा वाढतो, त्वचा निस्तेज दिसते. साखर कमी केल्यावर त्वचा हळूहळू स्वच्छ आणि तजेलदार दिसायला लागते. 6. त्वचेचे वार्धक्य उशिरा दिसू शकते. साखर त्वचेतील लवचिकता टिकून ठेवणाऱ्या घटकांना हानी पोहोचू शकते. यामुळे सुरकुत्या लवकर पडू शकतात, बारीक रेषा दिसू लागतात, त्वचा सैल पडू शकते. साखर कमी केल्याने त्वचेचे वय दिसण्याची प्रक्रिया मंदावू शकते. 7. हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. जास्त साखरेमुळे रक्तातील चरबी वाढू शकते, रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो, रक्तवाहिन्यांमध्ये सूज वाढू शकते. हे सर्व हृदयविकाराचा धोका वाढवतात. साखर कमी केल्यावर हृदयावरचा ताण कमी होऊ शकतो. यापुढील महत्त्वाचा फायदा आहे. 8. एकाग्रता वाढण्यास मदत होते. साखर खाल्ल्यावर थोड्या वेळासाठी उत्साह वाटतो, पण लगेच ऊर्जा कमी होते. यामुळे सुस्ती, थकवा, लक्षणं लागणे, डोके जड वाटणे असे होऊ शकते. साखर कमी केल्यावर ऊर्जा स्थिर राहते आणि कामात लक्ष चांगले लागते. 9. झोप सुधारू शकते. जास्त साखर खाल्ल्याने रात्री शरीर अस्थिर राहू शकते. यामुळे झोप नीट लागत नाही, मध्ये मध्ये जाग येते, सकाळी थकवा जाणवतो. साखर कमी केल्यावर झोप अधिक शांत आणि चांगली लागू शकते. 10. दिवसभर ऊर्जा टिकून राहते. साखर खाल्ल्यावर क्षणिक ऊर्जा मिळते, पण काही वेळाने ती अचानक कमी होते. साखर कमी केल्यावर ऊर्जा दिवसभर समान राहण्यास मदत होते. गोड खाण्याची सतत इच्छा कमी होते. जास्त साखर खाल्ल्याने गोड खाण्याची सवय आणि इच्छा वाढते, पण काही दिवस साखर बंद केल्यावर गोड खाण्याची इच्छा कमी होते. कृत्रिम गोड पदार्थाची सवय कमी होते. फळांची नैसर्गिक गोडी अधिक जाणवते. 12. पचन सुधारू शकते. साखरयुक्त पदार्थ जास्त खाल्ल्याने पोट फुगणे, अपचन, जळजळ, जडपणा असे त्रास होऊ शकतात. साखर कमी केल्यावर पचन सुधारते आणि पोट हलके हलके वाटते. तर आपण अत्यंत महत्त्वाचे फायदे बघितले आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, साखर ही फक्त गोड चव नाही, ती हळूहळू शरीराला आतून कमकुवत करणारी सवय आहे. आज जी थोडीशी गोड वाटते तीच उद्या वजन वाढवू शकते, पोटाची चरबी वाढवू शकते, त्वचा खराब करू शकते आणि पुढे गंभीर आजाराचे कारणही बनू शकते. पण चांगली गोष्ट अशी आहे की बदल करण्यासाठी तुम्हाला वर्षभर थांबायची गरज नाही. फक्त 8 दिवस पुरेसे आहेत सुरुवात करण्यासाठी. स्वतःला एक छोटं आव्हान द्या. आजपासून पुढील 8 दिवस साखर बंद करा आणि तुमचं शरीर स्वतःलाच तुम्हाला फरक दाखवेल. कारण जेव्हा तुम्ही साखर कमी करता तेव्हा तुम्ही फक्त गोड पदार्थ सोडत नाही, तुम्ही आजारापासून दूर जाण्याचा निर्णय घेत असता. जर तुम्ही हा 8 दिवसाचा संकल्प घेणार असाल तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, मी तयार आहे. आणि अशाच आरोग्यविषयक उपयुक्त माहितीसाठी
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचं आरोग्यच तुमची खरी संपत्ती आहे. धन्यवाद.